कसे असतात मी प्रसाद वाडेकर तुमचा एका नवीन व्हिडिओ स्वागत करते। तर मित्रांनो आता दुपारचे वाजले 1:30 वाजला दुपारचं आणि भाऊन मला फोन केलेला की चाण्याचा पावर गावला त्याचा तुमका दाखवूसाठी घेऊन इले। तर तुमका चाण्याचा पावर दाखवते आता सोडतो त्याका तर मित्रांनो बघू शकता आता मी शिरतळ्यात आहे हे बघा आणि अचानक भयानक असा एक काम केलंय मी स्वतः असा म्हणू शकत नाही पण मी पण त्या कामात सहभागी होतोय। थोडासा काम करू तर लांबूनच दाखवते कारण गाय सध्या ॲग्रेशनमध्ये हा बघा नाक टोचलेला तुमका दिसत असता त्या बघा गायचा। ओ बाळी ये 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 बाळी तर गायचा नाक टोचलंय त्याचं कारण कसं माहिती आहे मुख्य जनावरात कधी काय करीत असं सांगता येत नाही। तरी गाय साधी असली ना तरी काल सोडून बघले की म्हणजे ती ना जास्त उंडराक लागली म्हणजे मोरची आसन सुद्धा ना हे बघा माझ्या मका करा करून बघता मोरची आसन सुद्धा ती पळाक लागली म्हणून तिका नाक टोचू जायला। तर नाक टोचल्यामुळे फायदे काय आहेत माहिती जर तुमका खय अशी आपल्याक जर चराक बाबा सोडूची टाईम नसत ना आपल्याक चराक सोडू तर अशी कुठेतरी बांधू शकतो आणि आपला बैल काय आपलं बैल आहे ना तो खय जात नाही त्याच्यामुळे त्याला फक्त मोर्चेवर तो कंट्रोल होता पण ही नवीन असल्यामुळे ना ती कंट्रोल होत नव्हती म्हणून येसन घातलं आहे। आता बघूया किती दिवस येसन ठेवूची येत जाते जसं जसं तिका समजत ना की बाबा आता आपल्या ह्या बैलासोबतच राहायचा तर ती ह्याच्यासोबत राहत तर तुमका नंतर जवळसून दाखवतो येसन कशी काय टोचलेली आहे ती। आता मी बाळीक धरलंय तिचं नाव बाळी ठेवलेला तर हे बघा त्या नाकाच्या बाजूंना आरपार अशी एक रशी असते हे बघा नायलनची ती तिका व्यसन बोलतात तर ती अशी घातलेली आहे बघा त्याच्यामुळे रशी जर ओढली ना तर ती म्हणजे थंय जरा दुखता त्याच्यानंतर त्यांना समजता की बाबा आता थांबायचं म्हणजे ती त्याच्यावर कंट्रोल होतं त्या मोरकीवर काय त्यांना इजा होत नाही आणि यसनेन पण काय इजा होत नाही। याचा पहिला नाक टोचलेला होता त्या जुन्या मालकान त्यामुळे ना आता तिचं नाक म्हणजे फक्त दाबून घातलं लाव आणि डायरेक्ट बाहेर निघला तर आता ती कंट्रोल होता बऱ्यापैकी। हे बघा फक्त यसने रशी ठेवूची नसता कारण नाक फाटा शकतं नवीन घातल्या येसन तर मोरची आणि वेसन ह्याच्यावर रशी ठेवलेली आहे आणि हा आपल्या इकडे बबडी आहे आणि कालिया रॉकी तिकडे गेलो मी वाड्यात गेले का त्यांना बरोबर समजतं संध्याकाळच्या वेळी की बाबा आता ढोरा सोडूची आहेत मग ती तिघजणं वाड्यात येऊन वेट करतात कधी सोडतं याची तर आता आपल्यासोबत येली आहेत ती बघा आपलं वाडे बैल चरतं आता सकाळी चराव नाही एवढा तुमका आता 2 दिवसात बैलाची सवय लागली दाखवते। हे बघा गाय ना फक्त बोलवते ती का बाळी ये या आणि ते आपल्या मागून येतात तुमका दाखवते। हे बघा आपलं बैल जात ना तसं तसं आपल्या मागून येतात ती गाय ये अड्या बाळी या 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 अड्या मग बैल आपलं खाली उतारलो वाटलं आता जाता की काय आणि रशी धरले हातात त्याच्यामुळे नवीन असताना रशी लावले। हो रे हो औषध हो औषध हो रे हो हा हो बघा आता मधल्या आटल्यात घेऊन येले डोरा ये बाळी या तर मित्रांनो आता मी शिरताळ्यात बसले आणि गायक ना आज म्हणजे आज जरा घराच्या लांब घेऊन येलं गाय आणि बैल तर गायक जरा येसन घातले आज त्यामुळे जरा कंट्रोल होता म्हणून म्हटलं आज शिरताळ्यात घेऊन जा शिरताळ्यात घेऊन येलं तर तुमका आता दाखवते कशी काय गाय चरता ती। तर मित्रांनो ना उद्या रविवार हा तर उद्या म्हणजे
एकाच कंटेंटचे 2-2 ब्लॉग टाकणं म्हणजे त्या चुकीचा. म्हणजे बघणारे सुद्धा काय म्हणजे इंटरेस्टिंग म्हणजे बघित नाही. तर मित्रांनो तुमका आता डायरेक्ट उद्याच भेटाया. त्यांका उद्या जरा वाच वर घेऊन जातले. तर आता भेटाया उद्याच्या दिवसात. चला तर मग. नमस्कार मित्रांनो, कालचोच ब्लॉग कंटिन्यू करतोय. तर मित्रांनो कालच्याप्रमाणे तुमका सांगल्याप्रमाणे आज रविवार, त्याच्यामुळे आज म्हटला गायक सोडूया. तसं काय बैल आपलं सुटकोच असतात, त्याच्यामुळे आज गायक सोडलंय. तर आता नुकतंच कलमा सकला दिलंय. ओ हो ओ रे. आणि गावाकडे रविवार म्हटल्यावर ना गावाकडच्या पोरांची मजाच असता. म्हणजे आठवड्यातून एकदा तरी गुरांकडे जाऊक भेटता. म्हणजे आमच्याकडे आता काय काय जणच असे हौशी आहेत. तर पहिली लय मजा आहेत, बैल जोता वगैरे होती तेव्हा. पाठीमागे बघू शकतात हौसो आणि बाळिया आणि बबडी आणि कालिया जिल्ह्यात फक्त. तर आता मी कलमा सकलात असे तर तुमका दाखवतोय. गाय रावता बायला अंगडा, म्हणजे पाठसून त्याच्या रावता, बोलवल्यावर येता. तर तुमका गाय दाखवते आता चरता. हे बघा वाच करडा घालून घातल्या गाडी वर आणि गाय चरता मस्त की. गावात आम्ही फक्त संध्याकाळचाच घालतो, रात्री घालीत नाही. तर आज 8 वाजता सोडलं आणि घेऊन येले. जरा ब्लॉग लेटच सुरू केले कारण तिका घेऊन ये बरेत ना. जरा नवीन असल्यामुळे ती भीता आता बुचकटा जरा. कुत्र्यांका पण आपल्या भीता आहे बघा, काली आणि बबडी, ते तुमका माहितीच असतील. आणि खाली शांती वहिनी आणि शांती काकी आणि नाता काही येत वाटतं, त्यांचे म्हशी आहेत. आणि त्यांची पण एक गाय, ती पण दाखवते असली तर ते. तर ती गिर जातीची आणि ही आपली बाळी आहे ती गावठी आहे. आपण अशी गाय दुधा वगैरे अशी बाळगूक नाही, फक्त घरात बाळगलेली आहे अशीच. तर काहीशे असे दोघंजण चरतं. तर बघा हौशाचं आमच्या काही टेन्शन नाही, तो आरामात चरता. चरण झाला का वाट बसतो आणि मग येतो आपण. त्यामुळे आम्ही घालून जायचो त्याका पहिलं. पण आता गाय असल्यामुळे जरा यावचं लागता वर. तुमका काल सांगलंय का माहिती नाही, पण आता जरा परत सांगतोय की आपण आपल्या गायकना व्यसन घातलेली आहे. तर व्यसन कशाक घालतात तर ता तुमका आज मी सांगतोय. व्यसन म्हणजे काय सांगायचं, एक नायलॉनची रशी असता आणि ती ह्या नाकाच्या पुढे असून ह्या नाकाच्या म्हणजे आरपार अशी काढतात दाबनान. आपली कशी सुई असता तशी ते दाबनान काढतात. आणि त्याच्यामुळे ना गाय डॉर किंवा म्हशी वगैरे ना कंट्रोल होतात. मोरखीवर एवढे कंट्रोल होत नाही, पण यसनीवर होतं कंट्रोल. म्हणजे जोताक वगैरे आपले जुन्या चॅनलच्या व्हिडिओ बघितला असतात ना, तर समजात की आपले बैल जेव्हा असायचे जोताक तेव्हा त्यांना येसन असायची. पण आता येसन नाही, आम्ही नंतर पावसाळा गेल्याच्या नंतर काढायचे 2-3 महिन्याने. तर येसन घातलं म्हणजे ती जरा भुचकट आणि नवीन ना, त्याच्यामुळे मोर्चेवर कंट्रोल होत नाही होती. त्याच्यामुळे येसन घातलं. जशी आपल्या बैलासोबत राहायची सवय होत तशी आपल्या रानात मिसळत तशी तिची येसन काढतलंय मी. तर तुमका ती बघ भेटात नंतर काढीन तेव्हा एक छोटंसं व्हिडिओ करीन. तर आता कलमा सकला दिला आणि करंदा पण आहेत, ते जराशी खाते. किती दिवस योग नाही होते कलमा सकलाक. आंबटट. ही आता वरसून इले कलमा सकला असून ढोरा वगैरे बांधले आणि मग बाजारात गेले जरा. तर बाजारातून काय काय सामान नव्हता होता, तर नुकतंच बघा येईल बाजारातून. तर आज गायक पहिल्यांदाच सोडलेलं आहे, एवढ्यावर घेऊन गेलेलं आहे. तर आजचं ब्लॉग कसं वाटलं कमेंट करून नक्की शेअर करा, लाईक करा आणि आपल्या चॅनलवर नवीन सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. चला तर.